झाली आहे ना मस्त कुरकुरीत खमंग अशी ही बाटी. ही आहे राजस्थानी डाळ बाटीमधली बाटी. नागपूरमध्येही याला डाळ बट्टी असंही म्हणतात. ही बाटी आज आपण खूप लेयर्स असलेली बनवणार आहोत आणि पूर्ण डाळ बाटीची थाळी बनवणार आहोत. बघा किती टेम्पटिंग मस्त दिसत आहे. रोजच्या पोळी भाजीसाठी काही एक बेटर ऑप्शन नक्कीच असू शकतं नाही का. तर चला तर मग सगळ्यात आधी आपण डाळ करून घ्यायची आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ या डाळी व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला डाळ वाफवायला ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने पाणी काढून घेतलेलं आहे मी. स्वच्छ पिण्याचं पाणी याच्यामध्ये घालत आहे. त्यानंतर जनरली आपण डाळ वाफवताना घालतो त्याप्रमाणे मी हिंग याच्यामध्ये घातलं आहे, हळद घालते आहे आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये मी घालत आहे. एवढेच जिन्नस सध्या घालायचे आहेत आणि डाळ वाफवायला ठेवून द्यायची आहे. जनरली मी कुकरमध्ये कोणतीही गोष्ट वाफवायला ठेवते ना 1 किंवा 2 बटाटे नक्कीच ठेवते, त्यामुळे कुकरचं पूर्णपणे युटिलायझेशन होतं आणि 1-2 बटाटे जे उकडलेले असतात ना त्याचा नक्कीच काहीतरी आपल्याला उपयोग होतो, काहीतरी स्नॅक्स किंवा जेवणातले पदार्थ बनवायला. तर जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपण खडे मसाले थोडेसे कुटून घ्यायचे आहेत. हे बाटीसाठी आपल्याला लागणार आहेत. मी अख्खे धणे घेतले आहेत, जिरे घेतले आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि तोपर्यंत थोडंसं पाणी गरम करायला मी किटलमध्ये ठेवलं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये कुटलेले मसाले घालायचे आहेत. हातावर क्रश करून थोडासा ओवा घालायचा आहे. 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल किंवा तुम्ही साजूक तूपही याच्यामध्ये घालू शकता. मी तेल थोडंसं जास्त प्रेफर करते कारण मला एकदम खस्ता नाही बनवायचे हे म्हणून. त्यानंतर हे कोरडे जिन्नस सगळे आपल्याला व्यवस्थित आहे ना पिठाला चोळून घ्यायचे आहेत, जेणेकरून तेलाचं मोहनही पिठाला लागेल आणि सगळे कोरडे मसाले जे आहेत ते व्यवस्थित एकसारखे मिक्स होतील. त्याच्या अशा गुठळ्या होणार नाही किंवा एकाच साईडला जास्त मसाले लागतात असं होणार नाही. हे बघा अशा पद्धतीने मिक्स झाल्यावर ह्यामध्ये मी थोडासा घालते आहे खायचा सोडा, चिमूटभरच घालायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं गरम पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. पाणी एकदम उकळतं नसायला पाहिजे, वॉर्म वॉटर असायला हवं. हे बघा या पद्धतीने आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे. खूप घट्टसरही नसायला पाहिजे आणि खूप सैलसरही असायला नाही पाहिजे. मीडियम कणिक असायला पाहिजे, जेणेकरून त्याची आपल्याला पोळी लाटता येईल, पण ती खूप जास्त अशी सॉफ्ट नाही झाली पाहिजे कारण आपल्याला हे नंतर डीप फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे, एकसर करून घ्यायचं आहे हे सगळं आणि याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वरतून, जेणेकरून त्याचं मॉइश्चर रिटेन राहील, ते एकदम ड्राय होणार नाही. हे बघा अशा पद्धतीने गोळा मळून ठेवायचा आहे आणि हलकासा ओला असं फडकं असेल ना त्याच्यावर हे झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून अगेन मॉइश्चर रिटेन राहील त्याच्यामध्ये आणि कणिक चांगली मुरेल व्यवस्थित. हे बघा 10 ते 15 मिनटं याला रिटेन केल्यानंतर आपण काय करायचं आहे, परत एकदा छान मळून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतील, गुठळ्या राहणार नाहीत कणकेमध्ये. हे बघा अशा पद्धतीने. तोपर्यंत आहे ना मी स्टीमर गरम करायला ठेवला आहे, कारण आपल्याला या बाटी आहेत ना स्टीम करून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी, नंतर आपण डीप फ्राय करणार आहोत. तर मी स्टीमर गरम करून ठेवला आहे. तोपर्यंत ह्या कणकेचे मी 4 गोळे करून घेणार आहे इक्वल साईजचे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला या बाटीच्या लेयर्स कशा बनवायच्या आहेत ते बघायचं आहे. तर एक पोळी मी व्यवस्थित लाटून घेत आहे पोळपाटावर. हे बघा. आणि ही आपल्याला खूप पातळ, रेग्युलर आपण पोळ्या चपात्या करतो तेवढी पातळ नाही करायची आणि भाकरी एवढी दाटसर म्हणजे जाडसरही नाही ठेवायची आहे. मीडियम थिकनेसची आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून त्याच्या लेयर्स आपल्याला बनवायच्या आहेत आणि त्या लेयर्स दिसल्याही पाहिजेत. हे बघा अशा पद्धतीने जमेल तितकी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. एकदम पातळ नाही, ट्रान्सपरंट नाही दिसली पाहिजे अजिबात. तुम्ही बघू शकता साईजचा अंदाज तुम्हाला आला असेल. या प्रकारे पोळी लाटून झाल्यानंतर त्याला मी तेल लावून घेते आहे. अगेन तुम्ही तुपही लावू शकता, पण आपल्याला खस्ता नाही बनवायचा आहे त्यामुळे मी तेल लावून घेत आहे. त्यानंतर तेल सगळीकडे व्यवस्थित पसरल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचं आहे आणि रोलचे जे लेयर आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावून घेत आहे, जेणेकरून या बाटी फुलायला मदत होईल. हे बघा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर या पद्धतीने याला वळवून घ्यायचे आहेत बाटीला, जेणेकरून आतमध्येही लेयर आहेत आणि वरच्या साईडलाही छान लेयर्स याला येतील. आणि ह्याची जी टोकं आहेत ना ती आतल्या साईडमध्ये फोल्ड करून आपल्याला असा गोळा वळून घ्यायचा आहे. हे बघा जसं मी तुम्हाला दाखवलं तसं लेयर सगळ्या आतल्या बाजूला गेलेले आहेत आणि छान याचा गोळा वळून घेतलेला आहे मी. आणि हे करायच्या आधी मी काय केलं होतं, इडली पात्र जे असतं ना त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून ठेवलं होतं, जेणेकरून हे आपण कणकेचे जे गोळे बनवतो आहोत ना ते डायरेक्टली आपण इडली पात्रावर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत.
तर अशा पद्धतीने 4ही गोळ्यांचे लेयर्स मी करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला स्टीम करायला ठेवायचे आहेत. साधारणपणे 10 ते 15 मिनटं छान याला स्टीम काढून घ्यायची आहे. बाटी स्टीम होते तोपर्यंत आता आपल्याला डाळ तयार करून घ्यायची आहे. तर डाळ तुम्ही बघू शकता व्यवस्थित एकदम शिजलेली आहे, खूप छान. एकदा विस्कर फिरवल्यानंतर ती अतिशय स्मूथ होते. असं विस्कर नसेल तर डाळ ब्लेंड करायचं जे मशीन असतं त्याच्यानेही तुम्ही करू शकता. चला तर मग डाळीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. नॉर्मली आपण वरण करतो फोडणीचं तसंच करायचं आहे. मी मोहरी घातलेली आहे, मोहरी तडतडल्यानंतर जिरं घातलेलं आहे, जिरं तडतडल्यावर हिंग, हिरवी मिरची, कडीलिंब हे सगळे जिन्नस घालून एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. डाळ व्यवस्थित भांड्यातनं काढून घ्यायची आहे. त्याच भांड्यामधनं थोडंसं पाणीही आपल्याला घालायचं आहे, कारण जेव्हा आपण डाळ उकळवून घेतो ना तेव्हा ती अजून दाटसर होत जाते. तर खूप जास्त दाटसर आपल्याला नाही करायची आहे. बाटीबरोबर खाण्यासाठी आपल्याला डाळ हवी आहे. त्यानंतर टोमॅटो मी याच्यामध्ये घातला आहे, काही मसाले घालत आहे, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये एक स्पेशल मसाला जातो, बादशाह रजवाडी गरम मसाला, ज्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. तर हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत. त्यामध्ये मी घालत आहे 2 चमचे गुळाची पावडर, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे एक छोटासा चिंचेचा तुकडा आणि हे अगेन व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही डाळ छान उकळवून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालून, जेणेकरून डाळीमध्ये सगळे फ्लेवर्स आहेत, गोड, आंबट, तिखट, एकदम चाट टाईप, चटपटीत पण. चला तर मग बाटी ही आपली वाफवून तयार आहे, उकडवून तयार आहेत. तर याला थोड्याशा गार करून घ्यायच्या आहेत आपल्या. तोपर्यंत डाळ शिजलेली आहे, भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे आणि एक छोटीशी उकळी काढून ही बाजूला ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत त्याच गॅसवर मी काय करत आहे, तेल तापवायला ठेवत आहे बाटी तळण्यासाठी. तर बाटी थोडीशी थंड झालेली आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. शक्यतो 6 पीसेस ह्याचे बरोबर होतात, पण जर तुम्ही 8 पीसेस केले तरी पण चालतील, जर तुम्हाला छोट्या छोट्या हव्या असतील तर. कट करताना तुम्ही चेक करू शकता, याला छान लेअर सुटलेले आहेत, पण त्या तळणीमध्ये जास्त छान दिसून येतील. तर तेल व्यवस्थित तापल्यानंतर एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि आपल्याला या बाटी तळून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवर तेल अजिबातच ठेवायचं नाही आहे, त्यामुळे काय होईल, बाटी वरतून एकदम पटकन क्रिस्पी होतील आणि आतून सगळ्या एकदम कच्चट लागतील. त्यामुळे अतिशय लो फ्लेमवर या व्यवस्थित आरामात पेशन्स ठेवून तळून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता याच्या लेयर्स किती निघून आलेले आहेत व्यवस्थित. अशाच प्रकारे सगळ्या बाटी तळून घ्यायच्या आहेत. या आवाजावरूनच कळतं आहे त्या छान किती क्रिस्पी झालेल्या आहेत ते. आणि आता मी तुम्हाला एक बाटी तोडून दाखवते. वरतून क्रिस्पी असल्या तरी आतून त्या छान अशा नरम आहेत. नरम म्हणजे कच्च्या नाही बरं का, थोड्याशा सॉफ्ट, जेणेकरून आपल्याला त्या डाळीसोबत खाताना एन्जॉय करता येतील. तुम्ही बघू शकता सगळ्या बाटींना खूप छान लेअर सुटलेले आहेत, वरतून त्या छान क्रिस्पी झालेल्या आहेत आणि जो थोडासा रवा आपण घातला होता ना त्याचं टेक्स्चरही खूप छान आलेलं आहे. चला तर मग सर्व करूया. त्यासाठी मी घेतलेली आहे आपण बनवलेली डाळ, बुंदी रायता मी बनवला आहे, भरपूर बाटी, थोडंसं सलाड, काकडी, गाजर काहीही तुम्ही घेऊ शकता आणि पोह्यांचे पापड. नक्की ट्राय करून बघा.